पाडळीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा संशयास्पद मृत्यू. शिराळा पोलिसांचा तपास सुरू. पाडळी तालुका शिराळा येथे 38 वर्षीय तरुणाचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. पोपट महादेव शिंदे वय 38 राहणार पाडळी तालुका शिराळा असं मृत तरुणाचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच शिराळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोपट शिंदे याच्यावर सुमारे 20 वर्षापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्याने 11 वर्ष कारागृहात शिक्षा भोगली होती. 2020 मध्ये कारागृहातून सुटल्यानंतर तो घरी आला होता. सध्या तो शेती व्यवसाय करत होता. सोमवारी त्याची पत्नी नातेवाईकांकडे गेली होती. बुधवारी रात्री पोपट घरी असल्याची माहिती आहे. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास घरात तो गंभीर अवस्थेत आढळून आला. पहाटेच्या सुमारास आई अक्काताई शिंदे यांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर सकाळी शेजाऱ्यांना बोलावून घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधीक्षक अरुण पाटील, पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे यांच्यासह राजेंद्र जाधव, अमर जाधव, सचिन पाटील, राजीव देवळेकर, अमोल माळी, अवंती पाटील, प्रशांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वैद्यकीय अधिकारी, ठसे तज्ज्ञ तसेच न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन आवश्यक तपासणी केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर पोपट शिंदे यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मृताची आई अक्काताई महादेव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे करत आहेत. महापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी. फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा. प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध. सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी. प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी. संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11.